व्यवसायामध्ये भांडवल आत्मविश्वासाचं जर आपण ओतलं आणि जिद्दीचा पैसा लावला आणि सकारात्मकतेचं जर आपण कर्ज घेतलं तर मला वाटतं हे सर्व काही शक्य आहे. याच पार्श्वभूमीवरती आपले पुढचे वक्ते, पुढचे प्रमुख पाहुणे इथे उपस्थित आहेत. सशक्त व एक प्रेरणादायी विचार तुमचं अवघं जीवन बदलून टाकू शकतो. नेमकं असंच काहीतरी घडलं. वय अवघं 19 वर्षांचं, वडिलांचं छत्र हरवलेलं, घरची बिकट परिस्थिती, पण व्यक्तिमत्व विकासाचे प्रतीक स्वामी विवेकानंद यांच्या एका विचाराने एका साध्या गरीब कुटुंबातील मुलाचा एक सुप्रसिद्ध उद्योजक झाला. तो प्रेरणादायी विचार होता, टेक अप वन आयडिया, मेक दॅट आयडिया युअर लाईफ, थिंक ऑफ इट, ड्रीम ऑफ इट, लिव्ह ऑन दॅट आयडिया, दिस इज द वे टू सक्सेस. आणि तो उद्योजक म्हणजे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय हणमंतराव गायकवाड सर. भारत विकास ग्रुपचे संस्थापक व सर्वेसर्वा, ज्यांनी आपल्या कार्यातून दाखवून दिले आहे की एकाग्रचित्तेने, आत्मविश्वासाने व जिद्दीने जर एखाद्या गोष्टीवर आपले संपूर्ण लक्ष केंद्रित केले व सातत्याने, चिकाटीने ध्येयमार्गावर चालत राहिले तर यश निश्चितच लांब नाही. त्याचबरोबर कोणताही व्यवसाय लहान नाही, हीन नाही, हेही त्यांनी आपल्या कार्यातून दाखवून दिले आहे. म्हणूनच व्यवसाय हाऊसकीपिंगचा, पण आज त्याचा टर्नओव्हर आहे कोट्यावधी रुपयांचा. जिथे व्यवसायामध्ये आपल्या सर्वांना अनुभव असेल की 10 लोकही सांभाळणं अवघड आहे, तिथे 65,000 लोकांचा हा पोशिंदा आपल्या इथे उपस्थित आहे. आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान उद्योजक माननीय हणमंतराव गायकवाड सर यांचा इथे सत्कार आपण करणार आहोत. मी आपले ट्रस्टी माननीय माधवराव भिडे सरांना विनंती करते व तसेच प्रज्ञा पाटील मॅमना विनंती करते की त्यांनी सरांचा सत्कार करायचा आहे. हा प्रवास, ह्यातील अनुभव, मला वाटतं हे सांगण्यासाठी मी माननीय हणमंतराव गायकवाड सरांना विनंती करते आहे की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करायचं आहे. आदरणीय माधवराव भिडे साहेब, सन्माननीय व्यासपीठ आणि इथं जमलेले माझे सगळे व्यावसायिक बंधू भगिनी, मी इथं तुम्हाला काही असं मार्गदर्शन वगैरे करण्यात का मोठा नक्कीच नाही आहे. 43 वर्ष संपले, 44 चालू आहे. मी रोज शिकतोय, रोज नवीन गोष्टी शिकतोय आणि त्या शिकण्यातनं काही अनुभव आले, ते अनुभव मी तुम्हाला सांगेन. मी काही फार मोठं वाचनही केलेलं नाही आहे, फार पुस्तकही वाचत नाही. आत्तापर्यंत जे काही यश मिळालं ते यशाला खऱ्या अर्थानं माझी BVG टीम कारणीभूत आहे. आमचे बाळासाहेब इथं आहेत, उमेश माने आहेत, सगळी माझी टीम जी कालच दहीहंडी झाली, ते मला सगळ्यात वरती तोलून धरतात आणि प्रत्येक थरावरती ते अतिशय उत्तम तऱ्हेने कुटुंब म्हणून काम करतात. ह्या टीमला माझं श्रेय जातं 100%. दुसरं श्रेय मी माझ्या कुटुंबियांना देतो की मी महिन्यातले 20 दिवस, 25 दिवस, कधीकधी 30 दिवस एका ध्येयाप्रती वेडावून फिरत असतो. तर ते कधी तक्रार करत नाहीत कुठल्याही गोष्टीची. माझी पत्नी वैशाली, मुली आदिती, आर्या तक्रार करत नाहीत. त्यांनाही क्रेडिट जातं, आईला खूप मोठं क्रेडिट जातं. आणि माझे मित्रपरिवार, माझे सहकारी आणि बाकी सगळेच जे मला वेळोवेळी मदत करतात. आज माझ्या इथं मित्र आलेत, योगेश वाघजी आलेत, शांघायवरून आलेत, जयदीपजी आलेत. असे वेगवेगळे मित्र माणसं वेगवेगळ्या ठिकाणी एक दिशा देत असतात, एक वळण देत असतात. अशा सगळ्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो मी. आणि त्यांच्यामुळेच हे जे काही मिळालं आहे, शिखर बिखर काही म्हणत नाही मी, कारण वाटचाल चालूच असते आणि ती चालू ठेवतोय. माझा जन्म
सातारा जिल्ह्यातल्या कोरेगावचा. आमचं गाव रहमतपूर सातारा जिल्ह्यामध्ये. थोडीशी शेती होती आमची 2 एकर. मला वडिलांना वाटलं की हनुमंत हुशार आहे, लहानपणीच हुशार असल्यामुळं आम्ही सातारला राहायला आलो. सातारला राहायला आल्यानंतर 10 बाय 12च्या खोलीत राहायला लागलो. आणि त्याच्यामध्ये एक मी सांगतोय यासाठी की काही लोक माझ्याशी अशा परिस्थितीनं गेले असावेत. दुसरं, ज्याच्या घरात लाईट असते तो माणूस श्रीमंत असतो, अशी एक माझी भावना होती. कारण 6वीत जाईपर्यंत आमच्या घरात लाईट नव्हती. बटन दाबले की लाईट लागते असा माणूस श्रीमंत असतो. नंतर वाढदिवसाला चॉकलेट वाटणं आम्हाला कधी जमलं नाही, कधी शाळेच्या कुठल्या सहलीला जाता आलं नाही. पण 4थीला स्कॉलरशिप मिळाली. आणि 4थीला स्कॉलरशिप मिळाल्यानंतर असं एक लक्षात आलं की जी तथाकथित श्रीमंतांची मुलं आहेत त्यांना मिळाली नाही, आपल्याला मिळाली. म्हणजे आपल्यात किती वेगळंपण आहे. आणि एक आपल्यातलं मी वेगळा आहे असं थोडंसं वाटलं. माझ्या वडिलांना वाटलं की हनुमंत हुशार आहे म्हणून आपण पुण्याला शिफ्ट करूया. म्हणून आम्ही मग 1983 साली 6वीला पुण्याला शाळेला आलो मी. फुगेवाडी नावाचं गाव आहे पुण्याच्या जवळ, दापोडीच्या पुढं. तिथं 10 बाय 10च्या खोलीत राहायला लागलो. रमणबाग नावाची शाळा आहे पुण्यामध्ये, त्या शाळेत मला घातलं होतं. जायला यायला 50 पैसेच तिकीट असायचं आणि बऱ्याच वेळेला ते 50 पैसे देखील नसायचे. माझी आई परकर शिव, ब्लाऊज शिव अशी कामं करायची. आणि बऱ्याच वेळेला मी ऐकलं की हनुमंतला शाळेत जायला पैसे नाही आहेत, 1 रुपया द्या वगैरे. त्या एक थोडीशी चीड निर्माण व्हायची. त्यानंतर काही कारणानं वडील आजारी पडायला लागले. आमच्याकडे पैसे नसल्यामुळं पुण्याचं ससून हॉस्पिटल, बुधराणी हॉस्पिटल अशा वेगवेगळ्या सरकारी हॉस्पिटल किंवा ट्रस्ट हॉस्पिटलमध्ये कधी 15 दिवस कधी 1 महिना आजारी असायचे. आईचं कानातलं 200 रुपयाला, मंगळसूत्र 500 रुपयाला 5% व्याजदराने मी गहाण ठेवून पैसे आणण्याचं मला आठवत आहे. त्यातनं एक चांगलं झालं की वडील जेव्हा चांगले असे तेव्हा खूप चांगले संस्कार करायचे, चांगले विचार ऐकवायचे, छत्रपतींच्या गोष्टी सांगायचे, सी डी देशमुखांच्या गोष्टी सांगायचे. एक ध्येयवादी हो म्हणायचे, जे काय करशील ते चांगलं कर म्हणायचे. आणि पुण्यामध्ये अशीच व्याख्यानं असायची. त्याच्यामध्ये प्राचार्य शिवाजीराव भोसले साहेब त्यांचं एकदा मला विवेकानंदचं व्याख्यान ऐकायला माझे वडील घेऊन गेले. आणि तेव्हा ठरवलं की हे आपलं दैवत आयुष्यामध्ये. 9वीत असताना मी विवेकानंदांचं व्याख्यान ऐकलं. एकदा तसंच छत्रपती शिवाजी महाराजांच्यावरती व्याख्यान ऐकलं, ते दुसरं दैवत ठरवलं. आणि 10वीला चांगले मार्क मिळाले, 88% मार्क मिळाले. आईनी तोपर्यंत आईला माझ्या शाळेत शिक्षिका म्हणून नोकरी लागली होती. आईने त्याच्या मुख्याध्यापकांना विचारलं की हनुमंतला चांगले मार्क मिळाले, त्याला कुठं घालू? तर त्याने सांगितलं डिप्लोमाला ॲडमिशन घ्या. म्हणून मी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक डिप्लोमाला 88 साली ॲडमिशन घेतलं. सगळी हुशार मुलं इलेक्ट्रॉनिक्स जातात म्हणून मी इलेक्ट्रॉनिक्सला ॲडमिशन घेतलं. पहिल्या वर्षी 74% मार्क पडले. दुर्दैवानं सेकंड इयरला माझ्या वडिलांचं निधन झालं. वडिलांची अपेक्षा होती की मी IAS ऑफिसर व्हावं आणि मलाही वाटत होतं की मी IAS ऑफिसर व्हावं. मी आईला म्हटलं की मला त्यावेळेला 74% थर्ड इयरला मिळाल्यानंतर मला गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग औरंगाबादला ॲडमिशन मिळत होतं. आमचे वडील एकटेच होते, आजोबा एकटेच होते. आजी आजोबा रहमतपूरनं पुण्यात आमच्या घरी छोट्याशा त्या 10 बाय 12च्या खोलीत राहायला आले. आई म्हटली तू पुण्याबाहेर जाऊ नको, पुण्यातच थांब. मग घराजवळ आम्ही राहायला त्यावेळेला पिंपळी गुरु नावाच्या गावात राहायला आलो होतो. आणि जवळपासची कॉलेजेस 1 लाख डोनेशन मागत होती. 12,000 रुपये फी भरायची भ्रांत होती. तर डोनेशन कुठून देणार? म्हणून मग एक नवीन कॉलेज झालं होतं VIT अप्पर इंदिरानगरला, तिथं मी ॲडमिशन घेतलं. आईनी 15,000 रुपये कर्ज काढलं पुणे अर्बन बँकेचं. आणि मी सायकलवरनं रोज 21-42 किलोमीटर जायला यायला चालू केलं. माझ्या वर्गातली म्हणजे माझ्या मागच्या वर्गातली माझी मुलं ही डिप्लोमाला आमच्या चौधरी सरांच्याकडे असं विचारायला गेली की साहेब डिप्लोमाचे क्लासेस घ्यायचे आहेत. मी कधीही डिप्लोमाला छोट्या पुस्तकाचा अभ्यास केला नाही. कन्सेप्ट क्लिअर करून घेतल्या. साईन वेव्हज का क्रिएट होते, ट्रायंग्युलर का होत नाही, स्क्वेअर का होत नाही, अशा बेसिक गोष्टींचा अभ्यास केला होता. आणि त्याच्यामुळं चौधरी सरांनी सांगितलं की हनुमंत गायकवाडच्या कन्सेप्ट क्लिअर आहेत, तुम्ही त्याला विचारा तो क्लास घेतोय का. आणि मग मी जवळपास 16 मुलं माझ्याकडे क्लासला जॉईन झाली. आणि पहिल्या वर्षी 200 रुपये एका विषयाची फी, असे 4 विषय आम्ही शिकवायला चालू केलं. योगेश आत्रे जो आता माझ्याबरोबर काम करतो तो आणि मी दोघांनी क्लासेस चालू केले. एका सद्ग्रस्ताने, आम्हाला जागाच नव्हती क्लास घ्यायला,
गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक शेजारी एक गॅरेज होतं, बंगला होता. त्या बंगल्याचं एक गॅरेज होतं. त्या मालकाने गाडी बाहेर काढून ठेवली आणि त्यांच्या गॅरेजमध्ये क्लास घ्यायला चालू केलं. नंतर जॅम सॉसच्या बाटल्या विकायला चालू केलं. एक एजन्सी घेतली, त्या विकायला चालू केलं. मग छोटी मोठी पेंटिंगची कामं घ्यायला चालू केलं, ती चालू केली. आणि काहीतरी वेगळं करूया असं ठरवलं. विवेकानंदांचं एक पुस्तक मी किमान 100, 200, 300 किती वेळा माहीत नाही, मन आणि त्याची शक्ती, एक छोटंसं पुस्तक आहे. त्यावेळेला 5 रुपयाला मिळायचं, 7 रुपयाला मिळतं. जी काही ताकद आहे ती सगळी ताकद तुमच्यात आहे. लेक्चर ऐकून तुम्हाला मार्ग दिसू शकतो, पण पाणी तुम्हालाच प्यायला लागतं, काम तुम्हालाच करायला लागतं. ती जी शक्ती आहे ती तुमच्यातनं जागृत व्हायला पाहिजे. ती झाली तर तुम्हाला कोणी रोखू शकत नाही. ते मन त्याची शक्ती एक वाक्य त्याचं हे केलं. दुसरं एक विवेकानंदांचं एका वाक्यानं खूप आयुष्यावरती परिणाम केला. जेव्हा दशदिशा निराशेच्या अंधकाराने भरून गेल्या होत्या, तेव्हा मी म्हणत होतो, झुंजा झुंजत पुढे चला. आज दशदिशा किंचित उजळल्या असतील, तेव्हा देखील तोच संदेश आहे, झुंजा झुंजत पुढे चला. ह्या वाक्यावरती प्रवास चालू केला. आणि आज देखील ती झुंज चालू आहे. रोज नवीन संघर्ष आहेत, नवीन झुंजी आहेत. कालच्यापेक्षा आज वेगळं काहीतरी आहे, पण रोज संघर्ष, रोज हे चालू आहे. एखादी संस्था काढायचं ठरवलं. कॉलेजमध्ये असताना थर्ड इयर म्हणजे सेकंड इयर इंजिनिअरिंगला गेल्यानंतर 91 साली म्हटलं आपण एखादी संस्था काढू, काहीतरी वेगळं काम करू. मग संस्थेचं नाव ठरवायचं तर काय ठरवावं? कुणीतरी सांगितलं सातारा विकास म्हण, कुणीतरी वेगळं सांगितलं. म्हटलं भारत विकास प्रतिष्ठान अशी संस्था काढू. आणि 91 साली ह्या संस्थेचा लोगो तयार केला मी 19 वर्षाचा असताना. भारताचा नकाशा काढला. हा देश महान आहे. आपण खरंच भाग्यवान आहोत की इतक्या महान देशामध्ये आपला जन्म झाला आहे. म्हणून भारत विकास प्रतिष्ठान नाव ठरवलं आणि लोगो काढला. भारताच्या नकाशाभोवती सूर्य काढला आणि मध्ये एक पणती काढली. देशाचा प्रकाश सगळीकडे जाऊ दे आणि मला पणतीसारखं काहीतरी वेगळं काम करायची संधी मिळू दे, हा विचार होता. काय होणार माहीत नव्हतं, काय करणार माहीत नव्हतं, पण विचार होता. आणि मग त्याचं रजिस्ट्रेशनला टाकलं. संस्था ट्रस्ट आणि सोसायटी रजिस्ट्रेशनसाठी 93 साली रजिस्ट्रेशन मिळालं. त्याला फॉलोअप कसा करायचं माहीत नव्हतं. 2 वर्षांनी आपलं त्यांना वाटलं कोणी फॉलोअप नाही केलं, पाठवून दिले त्यांनी घरी सर्टिफिकेट. 94 साली 94 साली इंजिनियर पूर्ण झालं. त्याच्यामध्ये खूप संघर्ष आला. म्हणजे लास्ट इयरला असताना 2 वर्ष क्लासेस घेऊन त्याच शंका, तीच उत्तरं, तीच मुलं, कंटाळलो 2 वर्षात. शिक्षक लोकांचा खरंच मला मनापासून आदर वाटतो की वर्षानुवर्ष काम कसं करतात, एक पिढी घडवायचं काम करतात. मी 2 वर्षात कंटाळलो. म्हणून मग मी फायनलीला असताना बालेवाडी स्टेडियमला एक कन्स्ट्रक्शनचं काम चालू होतं, स्टेडियम उभारणीचं. त्यावेळेला नॅशनल गेम्स होणार होत्या बालेवाडीला. आमच्या वडिलांचे आम्हाला 40,000 रुपये मिळाले होते. आणि त्या 40,000तनं आमच्या आईने 2,000 फुटाचा प्लॉट घेतला होता. आणि त्यात मग एक पुढची खोली, मागची खोली. मी आर्किटेक्टचं काम काय असं मला त्यावर प्रश्न पडायचा, आर्किटेक्ट करतो काय? घर असं म्हणजे असतं किती? एक घरात राहणार, एक खोलीत राहणार माणसाला पुढची मागची खोली झाली की घर झालं. ते असं ते घर बांधून झालं होतं. आणि त्याच्यामध्ये थोडंसं ऑब्झर्वेशन केलं होतं की बांधकाम करणारा गवंडी एका दिवसात किती ब्रास काम करतो, पेंटिंग करणारा असेल तर किती पेंटिंग करतो, लस्टर पेंट असेल तर लस्टर पेंट कशाला म्हणायचं, प्लास्टिक पेंट कशाला म्हणायचं, त्याची प्रोसेस कशी असते, त्याला किती वेळ लागतो, किती खर्च येतो. आणि लक्षात आलं की ह्याच्यामध्ये 40-50% मार्जिन आहे. चांगला मार्जिन धंदा आहे. आमचे जगन्नाथ माझा इथं आला आहे, जो आता ड्रायव्हिंग करतो, गेले 20 वर्ष माझ्याबरोबर आहे. तो आला. असे 4-5 लोकांची टीम आली आणि छोटी छोटी कामं पेंटिंगची घ्यायला चालू केलं. आणि मग ते स्टेडियमचं काम घेतलं. 3 लाखाचं काम घेतलं. 1.5 लाख रुपये प्रॉफिट मिळणार होता. शंकर महाराज मठात तिथं जाऊन गाढववाले बघितले, कारण गाढवं लागत होती कामाला. त्यांना सकाळी नाश्त्याला वडापाव, संध्याकाळी त्यांचं श्रमपरिसर, त्यांना जे काय लागतं ते सगळं असं सगळं त्यांना ते नेऊन द्यायचं मी. तेव्हा जोडीची हजेरी 150 रुपये होती. पुरुषाची हजेरी 100 रुपये, महिलेची 50 रुपये. 150 रुपये हजेरी असताना मी त्यांना 250 रुपये हजेरी दिली. म्हटलं मला 15,000 रुपये प्रॉफिट फी कमवायची होती. लाख 1.25 लाख प्रॉफिट होणार होता. म्हटलं ह्यांना पण देऊ, गाढवाचे 100 रुपये वेगळे, असं 350 रुपयाचं पॅकेज ठरवलं होतं. आणि त्यात काम केलं. काम अतिशय उत्तम केलं, दर्जेदार केलं. पण मी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, मी तिथं थोडंसं सांगितलं होतं त्या मॅनेजमेंटच्या लोकांना
की मी स्वतः कमवून शिकतोय आणि थोडंसं सिव्हिलचं जे काही जुजबी ज्ञान होते ते सांगितलं होतं. लेवल कशी चेक करायचं माहीत नव्हतं. त्याच्यामुळं मग ते लातूरला भूकंप झाला, स्पर्धा पुढे गेल्या आणि त्याच्यामध्ये काही ठिकाणी 3 इंच पाणी साठलं, काही ठिकाणी 6 इंच पाणी साठलं आणि मग आमच्या मामाने आईला हे कुठनं धंदे करायला सांगितले होते. कोणी सांगितलं होतं हे नसते उद्योग वगैरे वगैरे. खूप हे झालं. मग सकाळी 7ला जे स्टेडियमला जाऊन बसायचो, रात्री 1पर्यंत बसायचो, 2पर्यंत बसायचो. त्या लोकांच्या लक्षात आलं की साहेब अडचणीत आला आहे. ते मला म्हटले की असं साहेब आम्ही बघितलं नाही. लोक सगळे निगोशिएट करतात, बार्गेन करतात, तुम्ही जास्त पैसे दिले आम्हाला. तर त्यांनी मला सांगितलं की तुम्ही काळजी करू नका. माझ्याकडे पैसेच नव्हते. मग कोणाच तरी दुसरं बांधकाम चालू होतं, कोणाच ती खडी, कोणाच ती वाळू, कोणाच ते सिमेंट, असं ते रात्रीच सगळं आणून ठेवायचे. सकाळी आम्ही गेलं की डेपो फोडायचा आणि लेवलचं काम चालू करायचं. असं ते काम अतिशय व्यवस्थितपणे कंप्लीट झालं. ₹1,00,000 प्रॉफिटही झाला. पण फायनल इयरची फर्स्ट सेमिस्टरची परीक्षा मी पूर्ण ॲब्सेंट राहिलो, परीक्षेलाच गेलो नाही. नंतर दोन्ही एक्झाम एकाच वेळेला दिली आणि फर्स्ट क्लासमध्ये पास झालो आणि टाटा मोटर्समध्ये नोकरीला लागलो. टाटा मोटर्समध्ये नोकरीला लागल्यानंतर आमचे सातारा, सांगली, कोल्हापूर, काही इथं माझे तिकडचे मित्र असतील, बहुतेक सगळे आमचे सातारा भागातले लोक ITI कराड, ITI पाटण, ITI अशा वेगवेगळ्या ITIतनं टाटा मोटर्समध्ये वर्कर म्हणून काम करायला लागतात. ऑपरेटर 1 म्हणतात त्यांना. ऑपरेटर 1 to ऑपरेटर 6 अशी त्याची प्रमोशन्स असतात त्यांची. त्यानंतर सुपरवायझरची 3 प्रमोशन असतात. त्यानंतर M1 असतं. तर आमच्या सातारा भागच्या लोकांना वाटायला लागलं की आपल्या गावचं पोरगं M1 झालं आहे म्हणजे खूप मोठा साहेब आहे. आतमध्ये कोणी विचारत नसतं आपल्याला, पण लोकांच्या अपेक्षा खूप असतात. लोकांच्या अपेक्षा खूप असतात की आपण काहीतरी त्यांच्यासाठी करावं. आणि माझ्याकडं मग आमची गावची मुलं, गावचे पुढारी लोक घेऊन यायला लागले आईकडं माझ्याकडं की साहेब 7वी पास आहे, नोकरी लावा, 10वी नापास आहे, काहीतरी काम द्या. दरम्यानच्या काळात मी कंपनी माझी समजत होतो, टाटा मोटर्स कंपनी माझी समजत होतो. मला ₹8,000 पगार होता, वर्षाला ₹1,00,000 पगार होता. वायरिंग हार्नेसचं परचेस मला फायनली त्यांनी करायला सांगितलं आणि वायरिंग हार्नेसच्या परचेसमध्ये जवळपास ₹2.5 कोटी वायरिंग हार्नेसचा स्टॉक ॲब्सोल्यूट झाला होता, स्क्रॅप पडला होता. त्याचं स्क्रॅप अप्रूव्हल मिळालं. त्याला आमचे रावळसाहेब एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर होते, त्यांच्याकडनं त्याचं स्क्रॅप अप्रूव्हल मिळालं होतं. मी म्हटलं काही दिवसापूर्वी आपण चहा पित नव्हतो रुपयाने म्हणून, आणि आता हे ₹2.5 कोटी स्क्रॅप करायचे. मी आमच्या साहेब लोकांना विचारलं की साहेब हे परत वापरू शकतो आपण, यात काही खराब झालेलं नाही आहे. ते म्हटले कशाला नसते उद्योग करतोय, कोण अभ्यास करणार त्या ड्रॉइंगचा, तुला करायचं असेल तू कर. मग कंपनीची ₹1 मदत न घेता ते ₹2.5 कोटी वाचवले. वर्षाला ₹1,00,000 पगार असताना त्याच्यामुळे की रेकग्निशन मिळालं कंपनीमध्ये की हा नवीन GT काहीतरी वेगळं काम करतोय, कंपनीसाठी काम करतोय. त्यावेळेला आमचे वायनाथ म्हणून एक साहेब होते, व्हाईस प्रेसिडेंट होते. त्यांनी एकदा मला बोलवून विचारलं त्याच्या केबिनमध्ये की बेटा बहुत अच्छा काम करते हो, व्हॉट यू एक्सपेक्ट फ्रॉम द कंपनी. मी साहेबांना म्हटलं की साहेब आय डोंट एक्सपेक्ट एनिथिंग, पण माझ्या गावच्या काही मुलांना तुम्ही काम द्या, म्हणजे त्यांच्यासाठी किती काम करा. तर त्यांनी सांगितलं काय काम करतील. म्हटलं साहेब त्यांना हेल्परचं काम द्या. म्हटलं हेल्परचं काम नाही आपल्याकडं, पण इंडिका प्लांटचं इरेक्शन चालू होतं आहे आणि तिथं वी आर लुकिंग फॉर न्यू हाऊसकीपिंग कॉन्ट्रॅक्टर, तुझ्या गावची मुलं ते काम करतील का. म्हटलं आनंदानं करतील, काय अडचण नाही. ही चर्चा माझी जानेवारी 97 झाली साहेबांच्याबरोबर चर्चा. बुधवारी किती झाली होती, गुरुवारी टाटा मोटर्सला सुट्टी असायची. मी गुरुवारी उमेश माने जे आमचे व्हाईस चेअरमन आहेत, उमेश त्यावेळेला 2 वर्ष माझ्यापेक्षा मोठा, रहिमतपूरचाच नातेवाईकच, एका बँकेत मॅनेजर होता. उमेश का निवडला, मी 3रीत उमेश 5वीत असल्यापासून माझी मैत्री. मी 5वीत गेलो, उमेश 7वीत गेला. आमच्या रहिमतपूरला एक थिएटर असायचं, जिथं रात्रीच पिक्चर दाखवायचं, म्हणजे अंधार पडला की पिक्चर दाखवायचे, एक जमिनीवर बसून पडदे वगैरे. तिथं मला उमेश दादागिरी करून तिकीट न काढता पिक्चर घेऊन बघायला जायचा. तर म्हटलं की असं काम हे लोक मॅनेज वगैरे करायचं आपल्याला काही जमायचं नाही, आपल्याला कोणतरी असा चांगला माणूस पाहिजे. आणि मग उमेशचाही माझ्यावरती प्रचंड विश्वास. मी त्या दिवशी सकाळी मी चर्चा केली आणि संध्याकाळी उमेश माझ्याकडे घरी आला आणि मला म्हटलं साहेब राजीनामा दिला. म्हटलं तुझ्या ऐकण्यात काहीतरी चूक झाली. सकाळी मी म्हटलं होतं की काम मिळणार आहे, मिळालेलं नाही आहे, मिळणार आहे. तर म्हटलं नाही तुम्ही सांगितलं बघायचं, मी सोडली नोकरी. तर कुठलाही व्यवसाय यशस्वी व्हायला असे कमिटेड सहकारी लागतात, जे तुमच्यावरती पूर्ण विश्वास टाकतात.
मग जवळपास 4 महिन्यांनी त्या सगळ्या प्रोसेस सगळ्या टाटा मोटर्सच्या होऊन 22 मे 97ला आम्ही 8 लोकांनी हाऊसकीपिंगचं काम चालू केलं. इंडिका प्लांटमध्ये 4 लोक, जे ब्लॉकमध्ये 2 आणि कारप्लॅनमध्ये त्या एच ब्लॉकमध्ये 2, 8 लोकांचं काम चालू झालं. पहिल्या महिन्याचं बिल 12,009 रुपये झालं. पहिल्या वर्षी 8 लाखाचा टर्नओव्हर झाला. दुसऱ्या वर्षी प्लांटचं काम कंप्लीट झालं. आम्ही कंपनीला म्हटलं आपण मेकॅनायझेशन करू, यंत्रणेचं थोडंसं, मग त्यात नाविन्य काहीतरी आणायचं की लोक पोछा मारायचे. आम्ही म्हटलं मेकॅनायझेशन करू, स्क्रबिंग ड्रायिंग मशीन्स आणू, व्हॅक्यूम क्लिनर आणू. आणि टाटा मोटर्सने त्या विचाराला पाठिंबा दिला. टाटा फायनान्सने कर्ज दिलं, पैसे नव्हते. टाटा फायनान्सने कर्ज दिलं, टाटा मोटर्सने गॅरंटी दिली. आमच्या बिलातनंच टाटा फायनान्सला पैसे वजा होऊन जायचे. आणि आम्ही इंडिका प्लांटचं सगळं मेकॅनाइज हाऊसकीपिंग चालू केलं. त्यावेळेला एका वेळेला आम्ही जवळपास 40 लाखाची मशिनरी घेतली. ते काम चांगलं चालू व्हायला लागलं. मग नोकरी करायची का हे करायचं. 99 साली लग्न झालं. टेल्कोत असल्यानंतर चांगली मुलगी मिळते, मग ते झालं व्यवस्थित. लग्न झाल्यानंतर मात्र मला ही उद्योजकता जी कॉलेजमध्ये आजल्यापासून चालू होती ती काही मला स्वस्त बसू देत नव्हती. मी आईला म्हटलं, आई मी नोकरी सोडतो. मग आईने मला थोडंसं बरंच पॅम्परिंग की आईला त्यावेळेला 5,000 पगार, मला 10,000 रुपये पगार झाला होता. म्हणजे नुकतंच लग्न झालं आहे, आपल्या 7 पिढ्यात एकच मुलगा आहे, तुला कोणी चुलते मालते नाहीत, धंदा कोणी केला नाही, कंपनीची बस येते दारामध्ये, कंपनीत जेवण मिळतं, तुला कुठून अशी दुर्बुद्धी सुचती आहे. असं जवळपास 3-4 महिने घरामध्ये ही चर्चा चालू होती. आईला म्हटलं, आई खोटं बोलणार नाही, चुकीचं काम करणार नाही, आशीर्वाद दे. आणि नंतर वैशालीने पण पूर्ण पाठिंबा दिला. आणि 2001 साली मी टाटा मोटर्सची नोकरी सोडली. म्हणजे 2 साली 2 वेळा राजीनामे दिले, 2 वेळा त्यांनी फाडून टाकले. तिसऱ्यांदा म्हटलं जायचंच नाही आता उद्यापासून, आणि 2001पासून जायचं बंद केलं. छत्रपती शिवाजी दुसरे आदर्श आहेत. हाऊसकीपिंगचा धंदा आम्ही काही इन्व्हेंट केला नाही, खूप लोक करतात. मला आता 2-3 माझे मित्र भेटले इथं, त्यांनी माझ्यापासून म्हटले प्रेरणा घेऊन चालू केले. मला आनंद आहे, कारण हा व्यवसाय कोणीही करू शकतं, ह्याला काही फार एंट्री लेवल बॅरियर्स नाही आहेत. म्हटलं आपण पुण्याबाहेर जाऊ. मग असा विचार चालू केला. त्यावेळेला इनामदार म्हणून एक साहेब होते किर्लोस्कर ऑइल इंजिनमध्ये, त्यांची बदली झाली होती. त्यांनी नोकरी सोडून GE पॉवरमध्ये बँगलोरला नोकरी घेतली होती CEO म्हणून. तर त्यांनी मला विचारलं की तुम्ही बेंगलोर येऊन काम कराल का. म्हणजे साहेब करू. मग 8 लोकांचं काम त्यांनी GE पॉवरचं दिलं. आम्ही सुमो गाडी घेतली होती त्यावेळेला, मुलं गाडीत भरली, बँगलोरला गेलो, काम चालू केलं, मशीन्स घेतल्या आणि अतिशय उत्तम काम केलं. उत्तम काम केल्यानंतर तिथं उमेश नावाचे एक HR मॅनेजर होते. त्यावेळेला मला शिर्डीचं देखील कॉन्ट्रॅक्ट मिळालं. 2001 साली शिर्डीचं काम मिळालं. तर शिर्डीचं काम मिळाल्यानंतर आम्ही साईबाबांचे फोटो घेतले ओरिजिनल. त्यावेळेला गिफ्ट काय द्यायचं माहीत नव्हतं, पैसे नसायचेच. तर मग बाबांचे ओरिजिनल फोटो घेतले. ते उमेश साहेब साईबाबांचे भक्त होते, त्यांना तो ओरिजिनल फोटो वगैरे दिला, शाल बिल दिली. त्यांना म्हटलं साहेब तुम्ही मला काम जर चांगलं असेल तर काही लोकांना तुमच्या मित्रांना सांगता का, HR मॅनेजर्सना. मग त्यांनी हिम्मत सिंग कासिडेमध्ये सांगितलं, पार्लेमध्ये सांगितलं, आणि अशी 7-8 कंपन्यांची तिथली कामं मिळाली बेंगलोरमध्ये. तिथं प्रसन्न शास्त्री नावाचा युरेका भाऊचा माणूस होता, त्याच्या 2 व्हीलरवरती बसून मार्केटिंग करायचो. त्याच्या मागं आता तो साऊथचा आमचा हेड आहे, त्याला त्याची मदत घ्यायचो. नंतर मग बेंगलोरला शाळा काढली, हैदराबादला शाळा काढली, चेन्नईला शाळा काढली. असं 2001, 2002, 2003पर्यंत साऊथ बऱ्यापैकी एस्टॅब्लिश झालं होतं. टर्नओव्हरही 2 कोटीच्या आसपास पोचला होता. मग 2003 साली एक मोठा ब्रेक मिळाला. दिल्लीला पार्लमेंट लायब्ररी बिल्डिंग जी आहे, मुख्य पार्लमेंटच्या शेजारी लायब्ररी बिल्डिंग बांधली गेली आहे. त्याची शोभा जाऊ नये म्हणून ती जमिनीच्या 2 मजले खाली आहे ती बिल्डिंग, बेसमेंट 1, बेसमेंट 2, आणि जमिनीच्या वरती 2 मजले अशी ती बिल्डिंग बांधली आहे. तर त्या बिल्डिंगमध्ये के श्रीनिवासन नावाचे चीफ इंजिनियर होते. हे इक्विपमेंट विकणारे लोक त्यांच्याकडे जायचे की आम्हाला इक्विपमेंट तुम्ही विकत घ्या. त्यांनी सांगितलं की मला इक्विपमेंट विकत नको आहेत, मला एखादी एजन्सीचं नाव सुचवा. त्यावेळेला आमचं मग BVGचं नाव, भारत विकास ग्रुपचं नाव, आमच्या BVGचं नाव तिकडं सुचवलं त्यांनी. मी त्यांना जाऊन भेटलो. म्हटले मोठ्या मुश्किलीने सिक्युरिटी क्लिअरन्स मिळाला आहे, 2001 साली पार्लमेंटवरती हल्ला झाला होता, मोठ्या मुश्किलीने परमिशन मिळाली आहे, तर मी 6 महिन्यासाठी ही निविदा काढेन, तुम्ही चांगलं केलं तर एक्सटेंड केलं, नाही तर मग बंद करून टाकेन. मला माझ्या टीमवरती पूर्ण विश्वास होता की ते चांगलं काम करतील. 40 लाखाची मशिनरी विकत घेतली, 6 महिने अतिशय उत्तम काम केलं, साहेबांनी ते वाढवलं. मग 2004 साली मुख्य पार्लमेंटचं काम दिलं. तिथं सिक्युरिटी एजन्सीजनी लोकसभा चेंबर, राज्यसभा चेंबर, सेंट्रल हॉल ह्याच्यामध्ये काम करायचं नाही म्हणून सांगितलं, बाहेरचं सगळं काम दिलं. 1 महिन्यात सगळा बाहेरचा एरिया आम्ही चकाचक करून टाकला, लाल भडक करून टाकला. तो दगड सगळा काळा झालेला लाल केला.
लोक प्रश्न विचारायला लागले की अंदर गंदा है बाहर सब अच्छा है, तो बाहर पूना की कंपनी काम करती है बीवीजी करके, अंदर परमानेंट लोग काम करते हैं. मग त्यांनी एक निर्णय घेतला की त्यांनी निर्णय घेतला की सब अंदर बाहेर काम बीवीजी को दे दो. आणि त्यानंतर 1 महिन्याच्या आत आमचं सगळं पूर्ण पार्लमेंटचं काम आम्हाला मिळालं. त्यानंतर सत्ता बदल झाला होता, नवीन प्राईम मिनिस्टर साहेब आले होते. त्यांच्या घरी ते सकाळी मॉर्निंग वॉक घ्यायचे. तर SPGवाल्यांनी त्यांना विनंती केली पार्लमेंटला की आमच्या घरी 2 दिवसासाठी बीवीजीची टीम पाठवा. आणि मग आम्ही तिथं खूप चकाचक काम केलं 2 दिवसामध्ये. मग त्यांनी सांगितलं ह्याच कंपनीला तुम्ही काम देणार असाल तर आम्ही पंतप्रधानांच्या घरचं देखील काम आम्ही देऊ. आणि तसं पंतप्रधानांच्या घरचं काम मिळालं. तिथं 65 लोक काम करायला लागली. मग प्राईम मिनिस्टर साहेबांचं ऑफिसचं काम मिळालं, मग राष्ट्रपती भवन मिळालं, मग सुप्रीम कोर्ट मिळालं, नंतर फायनान्स मिनिस्ट्री, एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्ट्री. मित्रांनो, आज सांगायला खरंच अभिमान वाटतो की दिल्लीतील सगळी महत्त्वाची ठिकाणं, राष्ट्रपती भवन असेल, उपराष्ट्रपतींचं घर, पंतप्रधानाचं घर, पंतप्रधानाचं ऑफिस, पार्लमेंट, सुप्रीम कोर्ट, मिनिस्ट्रीज, एम्स, सफदरजंग, दिल्ली हायकोर्ट, सगळ्या महत्त्वाच्या बिल्डिंग, 9,000 लोक फक्त दिल्लीमध्ये काम करतात. तशीच ग्रोथ बाकीच्या कंपन्यांमध्ये झाली. टाटा मोटर्सनी 2004 साली मला विचारलं की तुम्ही जमशेदपूरला येऊन काम कराल का? आम्ही म्हटलं जाऊ. मग थोडीशी सुरुवातीला भीती वाटली. जमशेदपूर अनोखं राज्य, तिथं बिहारी गुंड, पेपरमध्ये वाचलेलं. नाही म्हटलं करूया, काही अडचण नाही. मग बिहारला काम घेतलं. सुरुवातीला हाऊसकीपिंगचं घेतलं, मग लँडस्केपिंगचं घेतलं, मग इलेक्ट्रिकल मेंटेनन्सचं घेतलं, मग फिटमेंटचं घेतलं, मग गाडी बनवायचं घेतलं. असं करत करत वेगवेगळी कामं वाढवली. मग एकदा गुवाहाटीला काम मिळालं. गुवाहाटीला काम मिळाल्यानंतर तिथं ते सल्फा उल्फा असं बरंच प्रकार असतो की तुम्हाला एक वेगळा टॅक्स द्यायला लागतो तिथं काम करायचं असेल तर. म्हणजे तुम्ही कुठलंही कॉन्ट्रॅक्ट घ्या, तुमच्या बिलाच्या 10% रक्कम त्या लोकांना द्यायची. 10%. मला म्हणलं हे काय आपल्याला जमणार नाही. पार्लमेंटचं आपण काम करतोय, प्राईम मिनिस्टर घरचं काम करतोय, त्याचा कशाला का उपयोग? मग तिथं जाऊन काही लोकांना भेटलो. म्हणलं हे तुमचे लोक आम्हाला 10% वर्गणी मागतात दर महिन्याला. त्यांनी 2-3 फोन केले आणि ती कोणी मागायचं बंद झालं आणि तिथंही काम चांगलं चालू राहिलं. अशीच मग वोक्सवॅगनमध्ये काम मिळालं, फिएटमध्ये काम मिळालं, हिंदुस्तान युनिलिव्हरमध्ये काम मिळालं. आज मित्रांनो सांगायला अभिमान वाटतो की भारतामध्ये 700 लोकेशनवरती आपण काम करतो. आणि म्हणजे इंडस्ट्रीजमध्ये म्हणाल तर टाटा मोटर्स आहे, बजाज आहे, महिंद्रा आहे, मर्सिडीज बेन्झ आहे, हुंडाई आहे, वोक्सवॅगन आहे, मग हे होंडा मोटर्स आहे, हिंदुस्तान युनिलिव्हरचे 5-6 प्लांट आहेत, ITCचे 5-6 प्लांट्स आहेत. पतंजली योगपीठचं काम ज्या दिवशी चालू झालं पतंजली योगपीठ त्या दिवसापासून आमच्याकडे आहे. नंतर देवस्थानांचं पण काम करतो. शिर्डी संस्थान आपल्याकडे आहे, त्र्यंबकेश्वरलाही आम्ही काम करतो, भीमाशंकरलाही काम करतो, तिरुपतीचंही काम करतो, सिद्धिविनायकाचंही मुंबईचं काम करतो. काल टीम गेली आहे वैष्णोदेवीचं काम फायनल करायला, पुरी जगन्नाथपुरीचं काम फायनल झालं आहे. असं सगळ्या ठिकाणी काम चाललं आहे. एक फायदा होतो, ज्या दिवशी माझा वाढदिवस असतो त्या दिवशी या सगळ्या मंदिरात सगळे पुजारी अगदी मनोभावे पूजा करतात आणि मला प्रसाद पाठवतात. आमच्या ग्रोथमध्ये त्या आशीर्वादाचा एक खूप मोठा वाटा आहे. आणि मग थोडंसं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये डायव्हर्सिफिकेशन करायचं ठरवलं. 4 वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये एक निविदा आली होती इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेसची. त्याच्यामध्ये कंडिशन होती की 100 ॲम्ब्युलन्स चालवायचा 2 वर्ष अनुभव पाहिजे. भारतामध्ये 2च कंपन्या होत्या त्यांच्याकडे हे असा अनुभव होता. आम्हाला कोणी कंपनीच मिळाला. बऱ्याच हॉस्पिटलचे नाव विचार, कोणाकडे 10 ॲम्ब्युलन्स आहेत, कोणाकडे 12 आहेत, कोणाकडे 15 आहेत. मग सर्च केलं इंटरनेटवरती. लंडनला एक कंपनी सापडली की जिच्याकडे 350 ॲम्ब्युलन्स होत्या. त्यांच्याशी बोलणी करायला माणसाला पाठवलं. असं असं काम आहे, तुम्हाला काही लायबिलिटी येणार नाही, तुम्हाला घर बसले दर महिन्याला पैसे देऊ आम्ही, तुमचं नाव आम्हाला द्या. आणि त्यांनी मान्य केलं आणि ते टेंडर भरलं, ते जिंकलं. त्यात खूप झालं. म्हणजे त्याच्या विरुद्ध म्हणजे आमच्या विरुद्ध GVK मुंबई एअरपोर्टचे मालक, जिगीतसा, खूप मोठ्या 2 राष्ट्रीय नेत्यांच्या मुलाची कंपनी, अशा लोकांच्या बरोबर मग ते अफजल खान आणि ती शिवाजी महाराज अशी ती लढाई पण ती झाली आणि सर्व स्तरावर जिंकलो. मग त्यांनी आम्हाला हायकोर्टमध्ये खेचलं, तिथं जिंकलो, सुप्रीम कोर्टात खेचलं, जिंकलो. काम चालू व्हायच्या आधी वेगवेगळ्या इन्क्वायऱ्या लावल्या, त्या सगळ्या जिंकल्या आणि ते काम चालू केलं.
मित्रांनो 3 वर्षामध्ये दरवर्षी 300 ॲम्ब्युलन्स चालू करायच्या होत्या 3 वर्षामध्ये. मी डेटा बघितला महाराष्ट्रामध्ये किती रोड अपघातात मृत्युमुखी पडतात आणि बाकी सगळे किती पडतात. तर मी त्यावेळच्या सत्कारला विनंती केली, म्हटलं साहेब तुम्ही जर वेळेत पैसे देणार असाल, लवकर देणार असाल तर आम्ही हे लवकर करू. त्यांनी विचारलं किती दिवसात, म्हटलं साहेब 1 वर्षात कंप्लीट करतो. ते म्हटले 3 वर्षाचा प्रोग्राम आहे, कारण गडचिरोलीला पण ॲम्ब्युलन्स घ्यायची, तिथे डॉक्टर मिळवायचा, तिथे ड्रायव्हर मिळवायचा, साताऱ्यात पण आहे, मुंबईत पण आहे, नाशिकला पण घ्यायचं. मला माझ्या टीमवरती विश्वास होता. हे सगळं टीममुळं होतं, मी काही करत नाही, टीम सगळं करते. तर आमच्या टीमशी चर्चा केली, म्हटलं आपण लवकर करू, लोक मृत्युमुखी पडतायत, अडचणीत आहेत. तर त्यांनी सांगितलं करूया, किती दिवसात करायचं, म्हटलं लवकरात लवकर करू, तारीख ठरवायला नको. आणि मित्रांनो सांगायला अभिमान वाटतो की सगळं काम 3 वर्षाचं आम्ही 5 महिन्यात कंप्लीट केलं. आणि त्याचा फायदा असा होतोय की कालचा रोज आमच्याकडे डेटा येतो. हे टेंडरमध्ये पार्ट नव्हता हा, आम्ही त्याची ऑनलाईन वेबसाईट ठेवली. मी इथं जर तुम्हाला सुद्धा मी आता रिअल टाईममधले कुठली ॲम्ब्युलन्स कुठल्या पेशंट घेऊन कुठं चालली रिअल टाईममध्ये बघू शकतो. भारतात जगाच्या कोणाका प्रयत्न हे वेगवेगळ्या सिस्टम्स आहेत इम्प्लिमेंट केल्यात. त्यात काही ती नाविन्यपूर्णता आणली जी लागितलं सरकारने सांगितली होती, पण आम्ही केली. जे आम्ही करतो ते उत्तमातनं सर्वोत्तम करायचा प्रयत्न करतो. आणि त्यातनं कालचा डेटा असा आहे, काल एका दिवसामध्ये 177 ॲक्सिडेंट झाले, आत्तापर्यंत 1,30,000 ॲक्सिडेंट झाले. काल एका दिवसात 5 लोकांचं हृदय बंद पडलं होतं, म्हणजे जे आमच्याकडे उपचारासाठी आले. आणि हृदय बंद पडलेलं हृदय चालू केलं असे 6,287 लोक झाले, म्हणजे त्यांच्या अदरवाईज ते देवाघरी गेले असते. मेडिकल इमर्जन्सीत 708 झाल्या. डिलिव्हरी इन ॲम्ब्युलन्स काल एका दिवसामध्ये 10 बाळं ॲम्ब्युलन्समध्ये जन्माला आली. आत्तापर्यंत 10,030 बाळं ॲम्ब्युलन्समध्ये जन्माला आली आहेत. इतर इमर्जन्सी ज्या आहेत त्याच्यामध्ये स्नेक बाईट आहे, फॉल आहे, अशी कुठलीही इमर्जन्सी, अशा 802 इमर्जन्सी झाल्या. टोटल काल एका दिवसामध्ये 1,702 लोकांना मदत झाली. आणि आत्तापर्यंत 10,40,161 लोकांना मदत झाली. म्हणजे ह्यातले 20% लोक अदरवाईज खूप हाय इमर्जन्सीमध्ये गेले असते किंवा अडचणीत आले असते. मिनिमम 20% लोकांचे 2 लाख लोकांचे यात प्राण वाचलेत. आणि हे सगळं काम महाराष्ट्र सरकार, भारत सरकार आणि BVG पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपमध्ये आम्ही राबवतोय. माझी आपण सगळ्यांना विनंती राहील की 108 नंबर आपण लक्षात ठेवा. ही सेवा कुठेही ॲक्सिडेंट झाला, नॉर्मली काय होतं की तुम्ही कुठे ॲक्सिडेंट बघितला की तुम्ही लोक हाताची घडी घालून बघत बसतात. रेल्वेतनं मुंबईतनं पडला माणूस बघत बसतात. मुंबईमध्ये प्रत्येक रेल्वे स्टेशनला आपण एक ॲम्ब्युलन्स ठेवली आता. आणि याचं खूप अडचणीचं असतं. तुम्ही फक्त 108 नंबरला फोन करा आणि त्यांना सांगा की अशा अशा ठिकाणी ॲक्सिडेंट झाला आहे, आमची ॲम्ब्युलन्स जाईल. ॲम्ब्युलन्समध्ये डॉक्टर आहे. महाराष्ट्र एकमेव राज्याच्यामध्ये डॉक्टर आहे ॲम्ब्युलन्समध्ये. 80 प्रकारची औषधं आहेत. हृदय बंद पडलं तर चालू करायची यंत्रणा आहे, डिफिब्रिलेटर आहे, व्हेंटिलेटर आहे, ICU ऑन व्हील्स आहे आणि फ्री ऑफ कॉस्ट आहे. फ्री ऑफ कॉस्ट आहे सगळ्यांना. 1 रुपया ह्याच्यामध्ये चार्ज केला जात नाही. आणि ह्याचा प्रचार प्रसार व्हायला, कारण तुम्ही हॉस्पिटलमध्ये एखादा माणूस ॲडमिट असेल, त्याचं 2 दिवस आयुष्य वाढवा, 2 कोटी देतो, शक्य होत नाही, शक्य होत नाही. तर हे तुम्ही आशीर्वाद घेऊ शकता आणि असे आशीर्वाद मी रोज घेतोय. तुम्ही त्याच्यामध्ये सहभागी व्हावं. मी सॅटर्डे क्लबला सगळ्यांना विनंती करेन की तुमच्या ग्रुपवरती, व्हॉट्सअप ग्रुपवरती 108चा मेसेज फिरवू द्या, की लोकांना माहिती असू द्या. फक्त तुम्हाला नंबर माहीत असेल तरी तुम्हाला एक पुण्य मिळेल, चांगलं काम केल्याचं समाधान मिळेल. त्यानंतर मग मागच्या वर्षी एक नवीन कन्सेप्ट आली. मुख्यमंत्री मध्य प्रदेशला भेटलो होतो आणि त्यांच्याकडे चर्चा करताना तिथं पोलिसचा खूप प्रॉब्लेम्स आहेत, म्हणजे पोलिसांच्या रिलेटेड इमर्जन्सीज खूप होतात. तर त्याच्यामध्ये आम्ही तिथं मग डायल 100चा प्रयोग चालू केला की आज कुठेही काही पोलीस रिलेटेड इमर्जन्सी झाली, चेन स्नॅचिंग झालं, मारामारी झाली, तर तुम्हाला कंप्लेंट नोंदवायला पोलीस स्टेशनला जायला लागतं. आणि तिथं पोलीस स्टेशनला जाईपर्यंत ते चोर 100-200 किलोमीटर लांब गेलेले असतात. तर तिथं आम्ही टाटा मोटर्सच्या 1,000 गाड्या विकत घेतल्या, टाटाच्या ऋणात राहायचं म्हणून सायरस मिस्त्रीनं भेटून. आणि असं एकदम जबरदस्त डिस्काउंट घेतला की जी गाडी मार्केटला 100 रुपयाला मिळते ती गाडी 60 रुपयात घेतली. आणि त्यांना सांगितलं की ही गाडी गावागावात फिरणारी तुमची ॲडव्हर्टाइजमेंट होईल आणि मुव्हिंग स्टॉक विकला जाईल. आणि त्यांनी तो दिला. आणि तिथं आम्ही 1,000 गाड्या टाटा मोटर्सच्या विकत घेतल्यात. गाडीमध्ये MDT नावाचं डिव्हाइस आहे. त्या डिव्हाइसवरती कुठेही काही झालं तर तुम्ही जाऊन व्हिडिओ शूटिंग करते ती गाडी, ऑडिओ व्हिज्युअल कंप्लेंट घेते आणि तुमचा FIR नोंदला जातो. म्हणजे तुम्हाला आणि 10 मिनिटामध्ये जागेवरती येते. त्याच्यामुळे तिथं गुन्ह्याचं प्रमाण खूप ड्रास्टिकली कमी होतं आहे. तसंच काम आता आम्हाला मागच्या महिन्यामध्ये उत्तर प्रदेशचं मिळालं. तिथे 3,000 गाड्यांचं काम मिळालं. आता पुढच्या 2 महिन्यामध्ये आम्ही BVGमध्ये सण 12-13 हजार लोकांना ॲड करू. म्हणजे बाय ऑक्टोबर एंड आम्ही सण 80,000 लोकांच्या आसपास जाऊ.
उत्तर प्रदेशचं डायल 100चं काम मिळालं आहे. मागच्या महिन्यामध्ये दिल्लीतलं इमर्जन्सी मेडिकलचं काम मिळालं आणि आम्ही दिल्लीमध्ये 270 गाड्या चालू केल्या. मागच्या आठवड्यामध्ये आंध्र प्रदेशचं 500 ॲम्ब्युलन्सचं काम मिळालं आहे. आता आंध्र प्रदेशमध्ये पण पुढच्या 2 महिन्यामध्ये काम चालू होईल. असं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये डायव्हर्सिफिकेशन करतोय. सर्व्हिसेस सेक्टरमध्ये सर्व्हिसेस सोडून मग बाकीच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये संधी हुडकायला चालू केलं. काय करता येईल, मी मंदीची वाटच बघितली नाही, संध्या हुडकत गेलो की काय करता येईल, वेगळं काय करता येईल. आणि त्याच्यामध्ये मग आम्ही कचऱ्यामध्ये प्लॅस्टिक गोळा करायचो. मग प्लॅस्टिकपासून काय करता येईल म्हणून प्लॅस्टिकपासून इंधन निर्मितीचा एक प्रकल्प हातात घेतला आहे. आत्तापर्यंत 20 कोटी रुपये खर्च केले. 2005 सालापासून त्याच्यावरती मेहनत घेतोय आणि आता 100% यशस्वी. कुठल्याही प्रकारच्या वेस्ट प्लास्टिकपासून फ्युएल तयार करता येतं आणि इको फ्रेंडली मॅनरनी करता येतं. त्यातनं कुठलंही वेस्ट जात नाही. सेल्फ सफिशियंट प्लांट आहे तो. त्याच्यामध्ये बाहेरची एनर्जीच लागत नाही. सुरुवातीला एक 60-70 लिटर डिझेल टाकलं की नंतर तो प्लांट स्वतः जो गॅस तयार करतो त्याच्यावरती हीट करतो. फक्त मोटर चालवायला एक 2-3 किलोवॉटची एनर्जी लागते. अदरवाईज 100% सेल्फ सफिशियंट प्लांट तयार केला आहे आणि त्याच्या आता 2 प्लांटच्या नेदरलँडला ऑर्डर मिळाल्यात आणि ती कंपनी आता वाढेल. म्हणजे 2005 सालापासून काही काही यश लगेच मिळतं, काही काही थांबायला लागतं, पण कंप्लीट होईपर्यंत त्याचा पाठपुरावा सोडत नाही. म्हणजे सुरुवातीला 1 लिटरचं भांड्यात ते प्लास्टिक वितळवायचो, तर त्यावेळेला ते पटकन वितळायचं आणि त्यातनं फ्युएल तयार व्हायचं, गॅस तयार व्हायचा. ज्यावेळेला तुम्ही मोठं केलं भांड्याचं साईज 1 मीटर डायमीटर केला, त्यावेळेला ते जळायला लागलं प्लॅस्टिककडेचं, कारण प्लॅस्टिक बॅड कंडर ऑफ हीट आहे. ते जळायला लागलं, मग ते चकोप व्हायला लागलं, मग तुटायला लागलं, बरेच भानगडी झाल्या. पण त्यातनं सगळ्यातनं मार्क काढून इंडिजिनियसली डेव्हलप्ड 100% घरामध्ये तयार केलेली टेक्नॉलॉजी डेव्हलप केली आणि ती यशस्वी आहे. मग L&T बरोबर टायअप केला आणि उस्मानाबादला 10 मेगावॉटचं सोलर पार्क काढलं. कारण पुढचं फील्ड सोलरचं आहे, पुढचं जग सोलरचं आहे. आता हे कोल बेस्ड प्लांट हळूहळू बंद होऊन जातील सगळे, कारण सोलर पॉवरचा रेट आता तुम्हाला 2.5 रुपयाच्या आसपास पडायला लागला आहे. 2.5-3 रुपयाला सोलर पॉवर तयार होते पर युनिट. आणि तुम्हाला आता जे पूर्वी 16 रुपये टेरिफ मिळायचं ते रिव्हर्स बिडिंग आता 4 रुपये 30 पैशाला वगैरे बिडिंग आलं आहे. म्हटलं त्याच्यामध्ये जाऊया, मग ते प्लांट चालू केले. अरुणाचल प्रदेश आणि तिकडं भागामध्ये थोडंसं काम चालू आहे आमचं. तर तिथं चालू असताना एक तिकडं प्रश्न लक्षात आला की तिकडं पाणी भरपूर आहे, ब्रह्मपुत्रा नदी आहे, पाणी भरपूर आहे, पण एकच पीक घेतात ते लोक, कारण शेतीला पाणी घालायला लाईट नाही आहे. मग सोलर पंपवरती काम चालू केलं. जळगावचे आमचे मित्र आहेत महाजन म्हणून, त्यांनी खूप चांगला पंप डेव्हलप केला. माझ्याकडे आले एकदा भेटायला की साहेब मी खूप चांगला पंप डेव्हलप केला आहे, हिताची ABB पेक्षा चांगला आहे. म्हटलं चांगलं आहे, पण मी बोलतो त्याचं महत्त्व असतं. म्हटलं मी खोटं बोलायचं नाही, चुकीचं सांगायचं नाही. म्हटलं साहेब मला टेस्टिंग करायला माझ्याकडे पैसे नाही आहेत. मग 40 लाख रुपयाचा टेस्टिंग सेटअप तयार केला आणि 10 महिने रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत ट्रायल्स घेतल्या. शक्ती पंप घेतला, किर्लोस्करचा पंप घेतला, हिताच्या ह्याचा पंप घेतला, अजून KSBचा पंप घेतला आणि पॅनल्स आणि कंट्रोलर असं कॉम्बिनेशन बघितलं तर आमचा पंप 70% ते 80% जास्त पाणी तो इक्वल कंडिशन्समध्ये हिताची ABBपेक्षा चांगला देतो. आता म्हणलेला जगभरात मार्केट आहे आणि ते चालू केलं. त्याचं आता एक चालू केलं आहे. LED लाईटच्या मॅन्युफॅक्चरिंगमध्ये पदार्पण केलं मागच्या वर्षी. 2 वर्षापासून त्याच्यामध्ये काम करतोय. पुस्तक कुठे LED लाईटमध्ये काम चालू केलं. हां, त्याच्यामध्ये पण थोडंसं नाविन्य आणलं, कारण त्याच्यामध्ये गावोगाव आता मॅन्युफॅक्चर्स झालेत. तर त्याच्यामध्ये एफिकसी नावाचा एक प्रकार असतो की तुमच्या लुमन लक्स आउटपुटला किती वॉट म्हणजे किती वॉट इनपुट दिल्यानंतर किती वॉट आउटपुट मिळतं, त्याला लुमन लक्स इफिकसी नावाचा प्रकार म्हणतात. फिलिप्स, विप्रो ह्या सगळ्या मोठ्या कंपन्या 100 इफिकसीच्या आसपास आहेत. आम्ही 130 अचीव केली. म्हणजे त्याचा अर्थ काय की 100 वॉटचा दिवा LED तुम्ही रिप्लेस केला तर तो 30 वॉटने रिप्लेस होतो. आम्ही तोच 30 वॉटचा दिवा 22 वॉटने किंवा 21 वॉटने रिप्लेस करतो. म्हणजे सेव्हिंगमध्ये फर्दर सेव्हिंग. कॉस्ट थोडी जास्त आहे, पण क्वालिटी जर असेल तर काम मिळतं. गोवा राज्याचं टेंडर असं निघालं होतं 100 कोटी रुपयाचं, ते आम्हाला मिळालं आणि क्वालिटी कम कॉस्ट बेसिसला 100 कोटीचं काम मिळालं. मी मागच्या 15 दिवसापूर्वी श्रीलंकेला जाऊन आलो. 7 लाख दिव्याची 350 कोटीची ऑर्डर मिळते. म्हणजे वेगळं आहे. तोशिबा नावाची जपानची कंपनी आहे, खूप मोठी कंपनी आहे. त्यांचा LED लाईटचा ब्रँड आहे ग्रीन स्टार म्हणून. तर त्यांचे चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर 3 महिन्यापूर्वी दिल्लीवरनं पुण्यात मला भेटायला आले होते.
त्यांची अशी अपेक्षा होती की आमच्या ह्या सगळ्या उद्योगात जिथं काम करतो तिथं त्यांची लाईट आम्ही विकावेत, LED लाईट. जेव्हा पूर्ण चर्चा केल्यानंतर त्यांना विचारलं की साहेब तुमची एफिकसी किती आहे, तर ते म्हणले 100 आहे. आम्ही त्यांना इंटरनॅशनल 3-3 लॅबमधनं घेतलेली सर्टिफिकेट दाखवली की आमची 130 आम्ही अचीव केली आहे. मग त्यांनी सांगितलं की तुम्ही आम्हाला लॅम्प बनवून द्या, आम्ही तुमचे विकतो. त्यांना एक आम्ही कंडिशन घातली आहे, त्याच्यामध्ये त्यांच्या लिगल डिपार्टमेंटच्या मारामाऱ्या चालू आहेत. म्हटलं बाबा तुम्ही नावाच्या पुढं किंवा मागं ग्रीन स्टारच्या पाठीमागं BVG लावा, BVG ग्रीन स्टार किंवा ग्रीन स्टार BVG कुठेतरी आमचं नावं लावा, तर आम्ही तुम्हाला देऊ, तर आम्हाला तुमची गरज नाही, आम्ही आमच्या पद्धतीने वाढू. त्यानंतर अजून एक डायव्हर्सिफिकेशन केलं. BVG लाईफ सायन्सेस नावाची एक वेगळी कंपनी काढली. त्याच्यामध्ये नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन आहे. इनोव्हेशनवरती लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे आपल्याला खरंच पुढे जायचं असेल तर रोज नाविन्यपूर्ण कल्पनांचा शोध घेतला पाहिजे. आपल्याकडे नसतील तर ज्याच्याकडे आहे त्याला जाऊन भेटलं पाहिजे. नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन ही भारतातली सगळ्यात मोठी आयडिया बँक आहे. म्हणजे IIM अहमदाबादचे प्रोफेसर अनिल गुप्ता हे त्या संस्थेचे व्हाईस चेअरमन आहेत आणि आदरणीय रघुनाथ माशिलकर साहेब त्याचे अध्यक्ष आहेत. तर हे काय करतात तर वर्षातनं IIM अहमदाबादच्या मुलांचे गट तयार करतात. 10-10 मुलं बाहेर पडतात घेऊन आणि चालत फिरतात. ते म्हणजे बिहारमध्ये थंडीत जातात, गावात राहतात 10 मुलं आणि मग गावात विचारतात की ह्या गावामध्ये नेमकं काय वेगळं आहे, नेमकं काय वेगळं. तर त्या गावामध्ये कोणीतरी सांगते की असा असा वैद्य आहे, तो असं असं औषध देतो ज्यानं वजन कमी होतं. कुणी सांगतं असा असा वैद्य आहे, त्यांनी औषध दिलं तर डायबिटीस बरा होतो. तर हे ह्यातले 80% क्लेम्स हे फॉल्स क्लेम असतात, खरे नसतात. पण 20% जेन्युइन लोक असतात, पण ते लोक कन्फाईंड असतात, त्यांच्या बाहेर त्यांना जायचंच नसतं. त्यांचं म्हणणं असतं की जो मायापर्यंत पोचेल तो. आता अशा नॉलेजला पुढे नेण्यासाठी NIF काम करतं, नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन काम करतं. आणि ते मग काय करतात, त्यांचं जॉईंट रिसर्च करतात NIF आणि तो जो इन्व्हेंटर आहे त्याच्याबरोबर. नंतर ते एम्स सारख्या संस्थांबरोबर टायअप करतात, तिथं त्यांचं रिसर्च व्हॅलिडेट करतात, पेटंट घेतात, जॉईंट पेटंट घेतात. असे पेटंट घेतलेले 740 प्रोडक्ट त्यांच्याकडे आहेत ज्याला कमर्शियलायझेशन करायचं आहे. त्यातले 40 प्रोडक्ट हेल्थ अँड वेलनेस सेगमेंटमधले आहेत. त्याचा आम्ही टायअप केला आहे की त्यांचे हेल्थ अँड वेलनेस सेगमेंटमधले 40 प्रोडक्ट BVG इंडिया मार्केटिंग करेल सगळीकडं, BVG लाईफ सायन्स. आणि आम्ही एक जॉईंट व्हेंचर कंपनी फॉर्म केली आहे. आणि मागच्या वर्षी एक चहा जो त्यांनी 7 वर्ष रिसर्च करून केलेला आहे, जो त्याच्यामध्ये अँटी एजिंग चहा आहे, म्हणजे त्याच्यामध्ये एजिंग प्रोसेस स्लो होते. अँटी डायबेटिक चहा आहे, तुम्ही चहा जर घेतला तर 30 युनिट साखर कमी होते. म्हणजे मिनिमम 30 युनिट 15 दिवस चहा घेतला सकाळ दुपार संध्याकाळ की मॉर्निंग फास्टिंग शुगर तुमची 30 युनिट कमी होते. अँटी ओबेसिटी आहे, कुणाला जर असेल तर त्याच्यामध्ये महिन्याला 1 किलो वजन हमखास कमी होणार. म्हणजे दिवसातनं 3 वेळा चहा प्यायचा, बाकी काही नाही. तुमचं रेग्युलर रुटीन चालू ठेवायचं वर्षभरात. अशा वेगवेगळ्या प्रकारचा चहा, त्याचं लॉन्चिंग सर आम्ही राष्ट्रपती भवनात केलं. म्हणजे राष्ट्रपती भवनाच्या हिस्ट्रीमध्ये कमर्शियल कार्यक्रम कधी झाला नाही. आम्ही त्याचं लॉन्चिंग राष्ट्रपती भवनात केलं आणि आता त्याचं दिवाळीच्या आसपास आम्ही तो जनरल लोकांसाठी सेवेसाठी तो मार्केटला आणतोय. शेतीचे खूप प्रश्न आहेत. आपण आता पाण्यावरती बोलतोय, जलस्वराज्यावरती बोलतोय. मी परवा मला एक AB माझाचा अवॉर्ड मिळाला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते. तिथं मी त्यांना म्हटलं की पाणी आहे किंवा पाणी नाही आहे म्हणून शेतकरी आत्महत्या करत नाही आहे. बेसिकली त्याची प्रोडक्टिव्हिटी कमी आहे, त्याचं उत्पन्न कमी आहे. त्याला हे प्रोडक्टिव्हिटी म्हणजे मी माझं उदाहरण सांगतो की रहमतपूरला आमची शेती आहे. त्या शेतीमध्ये मी 2 वर्षापूर्वी टमाटो केले होते. एकरी 10 ते 12 टन झाले. मी आता गेले 1 वर्षापासून BVGमध्ये 2 इस्रायली लोकांना कामाला घेतले. इस्रायली प्रॉपर जीव लोकांना कामाला घेतले विथ इस्रायली पासपोर्ट. त्यांना चांगले हेप्टी पगारही दिलेत. कशाला घेतलं की मला इस्रायलच्या टेक्नॉलॉजी समजून घ्यायच्यात. इस्रायलमध्ये टमाट्याचं ॲव्हरेज प्रोडक्शन 100 टन करतात, ॲव्हरेज 150 टन हायेस्ट आहे. मी 10 टन आहे, ते 100 टन आहेत. असा फरक का? त्या कारणांचा शोध घ्यायला चालू केलं की जमिनीमध्ये आपल्याला ते आमच्याकडे काय होतं, नॉर्मली सगळी शिकलेली माणसं तुमच्यासारखी शहरांमध्ये येतात. जो डंप असतो तो शेती करतो, ज्याला फारसं नॉलेज नाही आहे तो शेती करतो, कष्ट खूप जास्त करतो. इस्रायलच्या किंबहुना भारतातल्या सगळ्या जगामध्ये आपला शेतकरी सगळ्यात जास्त कष्ट करतो, पण सगळ्यात लोएस्ट प्रोडक्टिव्हिटीला काम करतो. म्हणजे सोयाबीनची प्रोडक्टिव्हिटी आपली 12-15 क्विंटल आहे, जगामध्ये 90 क्विंटल आहे. कुठलंही पीक घ्या, अशा 22 पिकाच्या आता आम्ही टेम्पलेट तयार केल्यात आणि त्याची प्रोडक्टिव्हिटीचे चार्ट तयार केलेत. आणि हँड होल्डिंग धरून शेतकऱ्याला त्याचं मार्गदर्शन करायचं आणि त्याच्यामध्ये काम करायचं ठरवलं आहे. त्याच्यामध्ये मग प्रोडक्ट आणलेत नवीन. आज नाशिक भागात द्राक्ष बागायतदार खूप आहेत. बाकी शेतकरी जे ह्यातले शेतकरी माझे बंधू असतील, कुठल्याही शेतीच्या पिकावरती वेगवेगळ्या किडी येतात.
इटिंग पेस्ट येते, सकिंग पेस्ट येते, बॅक्टेरियल इन्फेक्शन येतं, फंगीसाईड येतं, मावा, तुडतुडा, करपा, आणि त्या शेतकऱ्याला सगळं कन्फ्यूज करून टाकतात. ते इटिंग पेस्टला हे, सकिंग पेस्टला हे, बॅक्टेरियल इन्फेक्शनला हे, करपा असेल तर हे, अशी वेगवेगळी 8-10 औषधं त्याला घ्यायला लागतात. राजकोटचे एक आमचे सायंटिस्ट मित्र आहेत, जे पुन्हा रामकृष्ण मिशनच्या माध्यमातून मला भेटले. त्यांनी 15 वर्ष कॅनडामध्ये, 3 वर्ष इंडियन ॲग्रिकल्चर रिसर्च काउन्सिलमध्ये 3 वर्ष, असं त्यांनी 18 वर्ष रिसर्च करून एक प्रॉडक्ट डेव्हलप केले नॅनो टेक्नॉलॉजीचं, की तुम्हाला 8-10 व्हरायटीच्या ऐवजी एकच व्हरायटी वापरायला लागते. पहिलं रिडक्शन आहे 10पासून 1ला. ते एक आहे ते हर्बल आहे, आपण पिऊ शकतो, मी स्वतः पिऊन बघितलं आहे, काही होत नाही. पण कुठलीही कीड 10 मिनिटाच्या वरती जगत नाही, 10 मिनिटात मरते. महाराष्ट्र शासनाकडे आम्ही 8 महिने टेस्टिंग ट्रायल करायला लावलं, आणि परमिशन प्राप्त असलेलं एकमेव प्रॉडक्ट आहे आपलं राज्यामध्ये, जे सर्व प्रकारच्या कीड आणि रोगांना रामबाण म्हणून उपाय करत आहे. त्याचं आता मागच्या महिन्याचं मार्केटिंग चालू केलं, जबरदस्त रिझल्ट आहेत. दुसरं आणलंय BVG ॲग्रो मॅजिक. त्याच्यामध्ये काय केलंय की कुठल्याही पिकाची सण 30 ते 40%. बाळासाहेब सूर्यवंशी म्हणून कोणी असतील तर त्यांचे नातेवाईक सिरियस आहेत, बाहेर तुमच्यासाठी निरोप आहे, तर तुम्ही जाण्याची कृपा करा. थँक्यू. सॉरी सर. तर ॲग्रो मॅजिक म्हणून जे प्रोडक्ट आणले, ते देखील त्या शेतीची किमान 40 ते 50% जास्त वाढ करतं. ॲग्रो न्यूट्री म्हणून चेन्नईचं एक सायंटिस्ट आहे शेषाद्री, जे अरविंदो फार्माचे CEO होते, त्यांनी एक खूप चांगलं प्रोडक्ट डेव्हलप केलं आहे. तर त्यांचं ते प्रोडक्ट घेतले. असे वेगवेगळ्या क्षेत्रात जे तज्ज्ञ लोक काम करतात, त्यांच्याबरोबर काम करतो आणि त्यांचे प्रोडक्ट लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करतो. ह्याच्यामुळं काय होणार आहे, शेतकऱ्याचा प्रोडक्शन कॉस्ट 50% कमी होणार आहे, मिनिमम 50%, काही ठिकाणी 70% पण कमी होणार आहे. उत्पन्न मिनिमम आम्ही सांगतोय की 1 वर्षात 50% वाढेल, 3 वर्षामध्ये दुप्पट तिप्पटही करू, चौपटही करता येईल, अशा पद्धतीने काम करतोय. म्हणजे आता सगळ्या ज्या व्यवसायाच्या वाटा शोधतोय, त्या कॉमन मॅनशी रिलेटेड अशा वाटा शोधतोय की त्याच्यामध्ये त्याला कसं वर आणता येईल. म्हणजे खऱ्या अर्थानं BVGचा फुल फॉर्म भारत विकास ग्रुप आहे. लोक मला विचारतात की बहुतेक सगळ्या मोठ्या लोकांनी त्यांचे ग्रुप स्वतःच्या नावाने केलेले आहेत. म्हणजे मुंबई एअरपोर्टचं ते स्वतःचं नाव आहे, दिल्ली एअरपोर्टचं स्वतःचं नाव आहे. मी म्हटलं नाही, माझं हे 91 सालचं स्वप्न आहे की भारताच्या विकासासाठी पणतीसारखं ते काम करायचं, काही ते वेगळं काम करायचं, आणि त्या विचाराने काम चालू आहे. तर असं त्या शेतकऱ्यांसाठी एक काम करतोय. अजून एक कंपनी फॉर्म केली, लाईव्हस्टॉक आणि क्रॉप रजिस्ट्री इंडिया लिमिटेड. ह्याच्यामध्ये काय केलं की भारत दुग्धोत्पादनात, म्हणजे दुधाच्या उत्पादनामध्ये भारत सगळ्यात मोठा देश आहे. आपले ॲनिमल, गाई आणि म्हशीचं पॉप्युलेशन भारताचं जगात सगळ्यात जास्त आहे, विथ लोएस्ट प्रॉडक्टिव्हिटी. आपल्या गाई म्हशीचं ॲव्हरेज दूध उत्पादन 1000 लिटर पर इयर पर ॲनिमल आहे, तेच अमेरिकेत 12,000 लिटर आहे. असं का झालं, ह्या कारणांचा शोध जेव्हा घेतला, त्यावेळेला आपल्याकडं खेडेगावामध्ये जर बघितलं तर एक नंदीवाला असतो, त्याचा एक बैल असतो, तो सगळीकडं काम करत असतो, मग त्यातनं काही फारशी प्रोडक्टिव्हिटी येत नाही. नंतर जे चांगल्या गाई म्हशी आहेत, ज्यांच्या 25 लिटर दूध देतात, 30 लिटर दूध देतात, त्यांना जो मेल होतो, त्या मेलचं सिमेंट घेऊन पुन्हा प्रोजिनी डेव्हलप आपण करत नाही. तर आम्ही आत्ता त्याच्यामध्ये काम चालू केलं आहे. जवळपास 8 कोटी रुपये खर्च करून देशातली पहिली सुसज्ज DNA टेस्टिंग लॅब पुण्यात टाकली आहे, ज्याच्यामध्ये कुठल्याही ॲनिमलचा DNA टेस्ट करता येतो आणि शेतकऱ्याच्या प्रगतीला हातभार लावता येतो. आत्ता परवा बारामतीच्या एका शेतकऱ्याबरोबर आम्ही काम केलं. त्यांच्याकडे 320 गायी आहेत एकूण. त्यांचं रोजचं दुधाचं उत्पादन 5300 लिटर, 5200 लिटर व्हायचं. आम्ही त्यांना DNA टेस्टिंग करून रिपोर्ट दिला की जी 23 लिटर गाय दूध देते, तिची कॅपॅसिटी 30 लिटरची आहे. आता तुम्ही 23 देते, यू आर हॅपी, तिची कॅपॅसिटी 30 लिटर तुम्हाला माहीतच नाही, त्यामुळे तुम्ही तिचं फीड करत नाही. तसं अशा त्या 320 गायींमध्ये जवळपास 30 गायी अशा सापडल्या ज्यांची कॅपॅसिटी 27 लिटर 30 लिटर होती. त्यांना म्हटलं तुम्ही वेगळं बांधा, त्याचं फिडिंग वेगळं करा. काही लिटर गायींची कॅपॅसिटी 10 लिटरचीच होती, त्यांना म्हटलं वेगळं बांधा, त्यांना 10 लिटर पाणूस खायला द्या. काही गायींच्या DNA मध्ये प्रॉब्लेम सापडला की त्यांची प्रेग्नन्सीची जी हे आहे त्याच्यामध्ये एक अल्टरनेट इयर असं ते येतं, म्हणजे मध्ये 6 ते 8 महिने खाटा पिरियड मिळेल. त्यांना म्हटलं तुम्ही विकून टाका. असं त्यांना सगळं प्रॉपर मार्गदर्शन केलं. त्यांचा खर्च तोच राहिला आणि त्याचं दुधाचं उत्पादन रोजचं 700 लिटरनी वाढलं, फिडिंग कॉस्ट न वाढवता. म्हणजे त्यांनी जी इन्व्हेस्टमेंट केली ती इन्व्हेस्टमेंट 1 महिन्यात वसूल झाली. तर बेसिकली आपण मागं पडतोय नॉलेज इम्पार्ट करण्यामध्ये. तर माझा प्रयत्न आहे की आता BVG फाउंडेशन एक मी तयार केलं आहे, भारत विकास प्रतिष्ठानचं. त्याच्यामध्ये मी शेतकऱ्यांचा फॉर्म भरून घेतोय की तुम्ही सोयाबीन करता, कुठलं पीक करता, सोयाबीन करता का, तर सोयाबीन करत असेल तर तुमचं उत्पन्न किती मिळतं, 12 क्विंटल येतं का,
मग सांगलीजवळ एक शेतकरी आहे, त्याचं 22 क्विंटल येतो, तुम्हाला माहिती आहे का? इंदोरजवळचा एक शेतकरी आहे, म्हणजे महाराष्ट्रातला हायेस्ट कोण आहे? देशातला हायेस्ट इंदोरजवळचा एक शेतकरी, तो 27 किंवा 30 क्विंटल करतो. आणि जगातला एक कोणीतरी शेतकरी इस्रायलचा 90 क्विंटल करतो, हे तुम्हाला माहिती आहे का? असं पिकावाईज तयार केलं आहे. आणि मग त्याला त्याच्यामध्ये गाईड करायचं, त्याला कुठली पहिलं माती परीक्षण कसं करायचं, त्याला आणि हँडहोल्डिंग करायचं. म्हणजे माझं स्वप्न आहे की कोट्यावधी लोकांच्यापर्यंत पोचायचं, हँडहोल्डिंग करायचं आणि त्यांना त्यांच्या प्रगतीला कारणीभूत व्हायचं, त्यांना फायनान्शियली अपलिफ्ट करायचं. म्हणजे देश महासत्ता होणार कसा होणार? जेव्हा तुमची आमची सगळ्यांची प्रगती होईल, त्याचबरोबर आपल्या बॉटम ऑफ द पिरॅमिडची प्रगती होईल, त्याच्यावरती आपण काम करू, तर त्याच्या दृष्टीनं काम करतोय. असं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये संधी हुडकतोय, काम करतोय, जमेल तेवढं. मी काय म्हणतो की विवेकानंदांचं एक स्वप्न होतं की मला 100 माझ्या विचाराचे युवक मिळाले तर मी देशाचा विकास करीन. मी त्यातलं एक समजतो स्वतःला की आय एम वन ऑफ देम, की आपण आणि मी कायम हेच म्हणतो की फार मोठे दावे करत नाही, पण मला जमेल तेवढ्या, मला झेपेल तेवढ्या भारताचा विकास मला करायचा आहे. म्हणजे फार मोठे दावे न करता जे लोक कनेक्ट होतील, मी कुठल्याही अर्थाने त्यांना वेगवेगळ्या दिशा. आणि आता बिझनेसवरती आपण बोलतोय, मग मी म्हटलं की वसुधैव कुटुंबकम झालंय, जग खेडं झालंय, मी ह्या जगाच्या खेड्यात आपण गेलं पाहिजे. मग इंग्लंड अमेरिकेत सगळेच जात आहेत, म्हटलं वेगळ्या शेतात जाऊ. मग मागचं एक 15-16 महिने झालं मी दर महिन्याला एका देशात जातो, कारण मिनिस्टर ऑफ एक्सटर्नल अफेअर्सचं काम आमच्याकडेच आहे. तिथले सगळे सेक्रेटरी, जॉईंट सेक्रेटरी मित्र आहेत, ते तिथल्या लोकल अँबॅसेडरला फोन करतात, ते माझ्या 5-6 अपॉइंटमेंट लावतात. आर्ट ऑफ लिव्हिंगचा मी सदस्य आहे, त्यांच्याकडनं मला काही मदत होते. रामदेवजी आपले मित्र आहेत, असं सगळ्यांच्याकडनं मदत होते, वेगवेगळ्या संस्थांच्याकडनं. संदीप वासलेकर साहेब आता खूप मित्र आहेत चांगले, ते 50-60 देशांमध्ये ॲडवायझरी कन्सल्टन्सी सर्व्हिसेस चालवतात, ते मदत करतात. असं मी मागचं एक 15 महिने, सुरुवातीला मी पहिल्यांदा गेलो किर्गिस्तानला. हा देश म्हणजे जायच्या आधी किर्गिस्तान कुठे मला माहीत नव्हतं. मी अफगाणिस्तानच्या वरती तिकडे गेलो, विजा मिळायला 1.5 महिना लागला. तिथं जाऊन बघितलं, कुठल्याही देशात गेलं की 5 दिवस राहतो, तिथं काय करता येईल ते बघतो. की माझ्याकडे जगाला देण्यासाठी आता 4-5 गोष्टी आहेत. मी सोलर पंप जगाला देऊ शकतो, माझे LED लाईट जगाला देऊ शकतो, नंतर हे ॲग्रिकल्चरचे प्रॉडक्ट देऊ शकतो. मग तिथं जाऊन सर्व्हिसेस देऊ शकतो, इमर्जन्सी मेडिकलच्या सर्व्हिसेस देऊ शकतो, तिथं जाऊन ह्या सर्व्हिसेस देऊ शकतो, काम करू शकतो. त्यांच्याकडनं मायनिंग आणता येईल, बाकीचं काय आणता येईल त्याचा अभ्यास करतो. नंतर पापुआ न्यू गिनीला गेलो, ऑस्ट्रेलियाच्या शेजारचा देश आहे. नंतर झिम्बाब्वेला गेलो, झांबियाला गेलो, सुदानला गेलो, मोझांबिकला गेलो, इंडोनेशियाला गेलो, चायनाला आत्ता मागच्या महिन्यात योगेजींच्याबरोबर जाऊन आलो की चायनात काय करता येईल, तिथं शिकण्यासारखं खूप आहे. अशा वेगवेगळ्या देशात जाऊन तिथं काय शिकता येईल, जे आणता येईल, जेणेकरून इथल्या विकासाला कारणीभूत होईल, आपल्या प्रगतीला कारणीभूत होईल. जगभरामध्ये संधी खूप आहेत, जग उघड्या डोळ्यांनी बघितलं पाहिजे, संधी प्रचंड आहेत. म्हणजे मी झांबियामध्ये गेलो, तिथं एक कॉपर माईन बघितली. कॉपर माईन कशी असती, काय असती, एका ग्रीक माणसाची माईन बघितली. 20 कोटी रुपये खर्च करून त्यानं एक माईन लीजवरती घेतली आणि छोटंसं त्यांनी कॉपर तयार करायचं युनिट टाकलं आहे. त्याच्यामध्ये कन्व्हेन्शनल पद्धतीने तो काम करतो. म्हणजे रुळाच्याकडे जे जसे दगडाचे ढीग असतात, तशा दगडाच्या ढिगावरती ॲसिड स्प्रे करून लिचेट तयार होतं, त्याच्यातनं इलेक्ट्रो प्रोसेसनी ते तुम्ही कॉपर तयार करतात. रोजचं 6 टन तयार करतो. टनामागं आत्ता लोएस्ट आहेत, मेटलचे रेट सध्या सगळ्या लोएस्ट आहेत, $6,000 पर टन वगैरे आहे. त्याच्यामुळे त्याला $1,500 प्रॉफिट होतो. रोजचा 9,000 ते $10,000 त्याचा प्रॉफिट तयार होतो. मी रोजचा 6 लाख ते 7 लाख प्रॉफिट होतो. इन्व्हेस्टमेंट 20 कोटीची आहे. दुसरी एक कन्सन्सी म्हणून माईन बघितली, तुम्ही गुगल करा सगळे, कन्सन्सी नावाची एक माईन आहे. ती माईन जगातली सगळ्यात मोठी कॉपर माईन आहे, 1 लाख एकरची माईन आहे. आम्ही ते PC-300 घेतलं विकत, तर मला ते पोकलेन बघितलं केवढं मोठं वाटायचं की हे पोकलेन असं पटक, म्हणजे JCBच्या तुलनेत कम्पेअर केलं की पोकलेन असं पटकन 2-3 बकेटमध्ये डंपर भरतं. तिथं मी बघितलं एक डंपर 300 टन कॅपॅसिटीचा, त्याचं चाक 12 फुटाचं आहे. म्हणजे आपण उभं राहिलं तर हात असं केलं तर ते निम्म्यापर्यंत पोचतो, अशी चाक. पोकलेनची बकेट 200 टनाची. ती माईन त्या 2 ऑस्ट्रेलियन भावांनी 2001 साली $300 मिलियन विकत घेतली, $300 मिलियन. आणि मागच्या वर्षी त्यांचा टर्नओव्हर $8 बिलियन आहे, प्रॉफिट $2.5 बिलियन आहे, 15,000 कोटी प्रॉफिट आहे. तर हे बघितल्याशिवाय कळत नाही. म्हणजे असं मी जाऊन बघतोय, करतोय, शिकतोय, रोज काहीतरी नवीन शिकतोय, काय करता येईल, काय वाढवता येईल असं शिकतोय. तर मला तुम्हाला काही मार्गदर्शन करण्यात का नाही, पण मला तुम्हाला सांगायचं हेच आहे की संधी प्रचंड आहेत. इनोव्हेट करायला राहिलं पाहिजे, रोज अपडेट केलं पाहिजे, जे आपण करतो ते उत्तम केलं पाहिजे, उत्तमातलं सर्वोत्तमाकडे गेलं पाहिजे, कॉस्ट इफेक्टिव्हनेस आणला पाहिजे, कारण जगात स्पर्धा प्रचंड आहे.
रोज कॉस्ट कमी कशी करता येईल, प्रोडक्टिव्हिटी कशी वाढवतील ह्याच्यावरती विचार केला पाहिजे. तुमचं ऑर्गनायझेशन तसंच केलं पाहिजे. स्किल डेव्हलपमेंटवरती प्रचंड काम करायची गरज आहे. मला कायम भीती वाटते, भारत महासत्ता होणार कसा होणार याचा मला खरंच मनापासून प्रश्न पडतो की 2020 साली आपण जगातल्या सगळ्यात यंगेस्ट कंट्री असू. 2020 साली सगळं जग म्हातारं होत चाललंय. जपान सरकारने भारत सरकारला 2008-9 साली मनमोहन सिंग साहेब जेव्हा गेले होते त्याला एक ॲग्रीमेंट केलं की आमचं ओल्ड एज पॉप्युलेशनला भारतातनं तुम्ही आम्हाला माणसं पुरवा, आम्ही 2000 युरो पगार देऊ, 2000 युरो कमिटेड पगार देऊ, 1.5 लाख रुपये पगार देऊ. एकही माणूस गेलेला नाही आहे, एकही माणूस पाठवला नाही. आपण इथं बेकारी म्हणतो का, आता आपल्याकडे तिथल्या लेवलला लागणारी माणसंच नाही आहेत. त्यामुळे मी आता स्किल डेव्हलपमेंटमध्ये पण घुसलो आहे आणि जगाला लागणारी रिक्वायरमेंट भारतात तर आहेच, पण जगाला काय लागेल, जगात काय विकता येईल अशा पद्धतीचे आम्ही सिलेबस तयार केलेत आणि 22 प्रकारचे वेगवेगळे कोर्सेस तयार करून पुढच्या वर्षी आमची BVGची स्किल डेव्हलपमेंट युनिव्हर्सिटी चालू होईल, ज्याच्यामध्ये जगामध्ये लागणारे लोक तयार होतील. हे बोलण्यासारखं खूप आहे. मला सगळ्यांना एकच विनंती राहील की नाविन्याचा शोध घ्या. व्यवसाय करायला मला लोक प्रश्न विचारतात की काय लागतं, मी म्हणतो की अपमान सहन करायची शक्ती लागते. पण माझ्या कार्डवरती कोणी लिहिलं नव्हतं की अमक्याचा मुलगा तमक्याचा पुतण्या, असं काही नव्हतं. जाईल तिथं लोक अपमान करायचे, आजही करतात. जोपर्यंत ओळखणार नाही तोपर्यंत त्याने मला डोक्यावर का घ्यावं. मी कायम एक उदाहरण देतो. हे हिऱ्याची अंगठी आता घालायला सांगितली, घातली. आमचे गुरुजी लोक आहेत तिथं, सांगतात काहीतरी हे घाला ते घाला, घालतो मी. काचेचा ग्लास आणि हिरा फुटला आणि हिरा पॉलिश नसेल तो कचरा एकच दिसेल. हिऱ्याला हिऱ्याचं महत्त्व येतं, पण ते त्यासाठी मरायला लागतं. कुठलंही काम तुमची तपस्या रात्रंदिवस झोकून देऊन करायला लागते. टाईम मॅनेजमेंट खूप महत्त्वाचं असतं. मी दिल्लीला गेलो तर एका दिवसामध्ये 12 मिटिंगशिवाय खाली एक मिटिंग करत नाही, एका तासाला एक मिटिंग. मग प्रत्येक लोकांना भेटून तो काहीतरी नवीन आयडिया सांगतो. काल UID मध्ये एका माणसाला भेटलो, त्यांनी मला एक नवीन कल्पना दिली, त्यातनं 500 कोटी धंदा पुढच्या 2 वर्षात उभा राहील. असं भेटलं पाहिजे, लोकांना भेटलं पाहिजे. सगळ्याचा मास्टर मी नाहीच आहे, मला काहीच येत नाही, पण येणाऱ्या लोकांच्याकडे जातो. मी माशिलकर साहेबांच्याकडे हक्काने महिन्यातनं 2 तास जाऊन बसतो. तिथं साहेब ग्लोबल रिसर्च अलायन्सचे एक सदस्य आहेत, अध्यक्ष आहेत. म्हणजे खूप मराठी नाही भारतीय माणसाला अभिमान वाटण्याची घटना आहे ती, की जगभरामध्ये जे सायंटिस्ट काम करतात, 60,000 सायंटिस्ट काम करतात, त्याचं ग्लोबल रिसर्च अलायन्स आहे आणि त्याचे साहेब अध्यक्ष आहेत. आणि तिथं मी साहेबांना विचारतो, साहेब नवीन काय टेक्नॉलॉजी आहेत, नवीन काय शिकता येईल. आज साक्षर निरक्षर हा खूप मोठा, पूर्वी असायचं की साक्षरता काय निरक्षर आहे. आज 2G कनेक्टेड, 3G कनेक्टेड, म्हणजे 3G 4G कनेक्टेड आणि नॉट कनेक्टेड हा वर्ग एक निर्माण व्हायला लागला आहे. ग्रामीण भागामध्ये हे नाही आहे. सगळ्या कंपन्या, रिलायन्स जिओनी 90,000 कोटी खर्च केले, रिलायन्स जिओनी 90,000 कोटी रुपये खर्च केले आणि बिझनेस प्लॅन बनवला. त्याच्यामध्ये 70%च भारत कव्हर होतोय. 30% भारत असाच राहणार का, जो अनकनेक्टेड राहणार कायम. कारण तिथं 5 घरांची वस्ती आहे, 200 लोकांचं खेड आहे. त्याच्यामध्ये फ्रॉनाफर नावाची जर्मनीची संस्था आहे, त्यांनी खूप ब्रेकथ्रू इनोव्हेशन केलं आहे. लास्ट माईल कनेक्टिव्हिटी, कारण प्रत्येक ग्रामीण भागाच्या खेडेगावामध्ये तुम्ही हे टाकलं आहे, फायबर ऑप्टिकची केबल टाकली आहे. आणि ते फायबर ऑप्टिकची केबल टाकून कनेक्ट कशी होणार. तुम्हाला तिथं पुढे टावर उभा करायला लागेल. टावर उभं करणं इकॉनॉमिकली व्हायबल होत नाही. 200 लोकांचं 500 लोकांचं गाव असेल तर तिथं ब्रेकथ्रू इनोव्हेशन आलं आहे. आणि मित्रांनो, हे डिस्ट्रप्टिव्ह इनोव्हेशनवरती पण आपण लक्ष दिलं पाहिजे. आपण काळाच्या बरोबर राहिलं पाहिजे, त्याचा अभ्यास केला पाहिजे. म्हणजे 10-20 वर्षापूर्वी STD बूथचा धंदा होता, कुणी बंद केला नाही, झाला. कोणाला त्यांना बंद करायला लागलं नाही. मोबाईलची विमानाची तिकीटं काढून द्यायच्या एजन्सीज होत्या, कुणाला धंदा बंद करायला लागला नाही, झाला. फोटो, कोडॅक फिल्म आणि फुजी फिल्म खूप मोठा धंदा होता. 110 वर्ष या कंपनीने जगावरती राज्य केलं. काळाच्या ओघात कशा बंद झाल्या कळलं नाही. आपण काळाच्या पुढे विचार केला पाहिजे. आपण ज्या व्यवसायात आहोत त्याच्यापासून बाहेर पडून काहीतरी वेगळा विचार करून, आपल्याला असं कोणीतरी ती वाघहरणाची जी रेस असते त्या रेसमध्ये आपल्याला कोणी खाणार तर नाही ना. तर त्यामुळे काळाच्या पुढं विचार केला पाहिजे, केली पाहिजेत. आणि तसं थोडंसं मी काम करायचा प्रयत्न करतो, वेगळं काहीतरी विचार करतो, मार्गदर्शन घेतो. इथं देखील मी तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद घ्यायला चालू आहे की काहीतरी नवीन करूयात, एकत्र येऊन काहीतरी करूयात. संस्थेच्या माध्यमातून मला वाटतं की मी कोल्हापूरला मला त्या बिझनेस असोसिएशननी बोलवलं होतं, त्या गोकुळ शिरगाव आणि त्या सगळ्या लोकांनी. तर तिथे मी त्यांना म्हटलं की एक तर तुम्ही सगळेजण एकत्र येत असाल तर मी येतो, वेगवेगळे तुम्ही आमंत्रण देऊ नका.
आणि मग त्यांना आधी मी चर्चा केली की तुम्हाला काय प्रश्न वाटतात. मंदी आहे, लाईटचे दर खूप जास्त आहेत. मग मी त्यांना माझ्या भाषणामध्ये त्यांना बोललो की म्हटलं तुमचे मिळून एकूण 50,000 लोक तुम्ही म्हणताय की वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये 50,000 लोक काम करतात. तुम्ही वेगवेगळी कंपनी वेगळा इन्शुरन्स काढतील तुमच्या एम्प्लॉईचा. म्हणले हो. गाड्याचा इन्शुरन्स पण वेगळा काढता. हो. म्हटलं साहेब मी एकत्र 5,000 लोकांचा इन्शुरन्स घेतो त्यावेळेला मला जवळपास 60 ते 70% डिस्काउंट घेतो मी. तुम्ही एकत्र येऊन का नाही करत ते? तसं एकत्र येऊन सॅटर्डे क्लबच्या माध्यमातून तुम्ही एवढे सगळे उद्योजक आहात, कोणी 10 लोकांना काम देते, कोणी 200ला देते, कोणी 500ला देते, सगळ्यांनी एकत्र इन्शुरन्स पॉलिसी काढली. लोकांनी एकत्र काय यावं? म्हणजे मला कायम प्रश्न असतो, लोकांनी एकत्र काय यावं? प्रत्येकाला स्वार्थ असतो. नुसत्या ओळखीने कामं होतात असं नाही, तर काहीतरी प्लॅटफॉर्म एक जर तयार झाला, तुम्ही इन्शुरन्स काढला, तुमच्या प्रत्येकाकडे BMW गाडी आहे, मर्सिडीज गाडी आहे, त्याचा इन्शुरन्स तुम्ही काढता. साहेब मी मागच्या वर्षी बिल्डिंगच्या इन्शुरन्सला 90% डिस्काउंट घेतला. 90%. तर अशा खूप गोष्टी एकत्र येऊन करता येऊ शकतात. आपण काम करू शकतो. एकी हेच बळ ह्या म्हणी ज्या असतात त्या जिल्हा परिषद शाळांमध्ये लिहिलेल्या असतात, त्या खऱ्या अर्थानं अंमलात आणायला पाहिजे. त्या जीवनामध्ये अंमलात आणण्यासाठी मला वाटते आपण प्रयत्न केले पाहिजेत. ही एकी आहे हे खरंच मला मनापासून कौतुक वाटते तुम्हा सर्वांचं की तुम्ही लांब लांबनं आलाय, सकाळी आलाय, तिकीट काढून आलाय. म्हणजे ह्यांनी पहिल्यांदा ह्यांना विचारलं आयोजकांना की म्हटलं तुम्ही तिकीट लावलंय? ते म्हणले हो, खर्च निघतो, खर्च काढायला मी तिकीट लावलंय. म्हटलं चांगलं आहे. तर काहीतरी वेगळा विचार करा. माझी विनंती आहे की वेगळा विचार करून काहीतरी काम करूयात. खूप काही करता येण्यासारखं आहे आणि तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद मिळावेत हीच माझी मनापासून इच्छा आहे. तर तुम्ही आम्ही एकत्र येऊन खूप काही करता येण्यासारखं आहे. आपण कसं काम करू शकतो, काय करू शकतो ह्याच्यावरती बरंच काही करता येण्यासारखं आहे. तर जग संधी आहे, जग संधी आहे, भारताला संधी आहे. संधी हुडकल्या पाहिजेत. संधी तुमच्याकडे चालत येणार नाहीत. जांभळाच्या झाडाखाली तुम्ही बसतात, जांभूळ तोंडात पडेल येणार नाही. रात्रंदिवस पळायला लागेल, टीम चांगली लागेल. म्हणजे एखादी काम घेतलं की मागच्या आठवड्यामध्ये आम्ही 5 आयर्न ओरच्या माईन घेतल्या कर्नाटकमध्ये. 5 कॉपर, एक स्टेनलेस स्टील प्लांट आहे, 15,000 टन कॅपॅसिटीचा प्लांट आहे, त्याच्यामध्ये 50% पार्टनरशिप घेतली. घानामध्ये एक 90 टन सोन्याचे रिझर्व असलेली माईन आहे, 90 टन पुरवन रिझर्व्ह, 27,000 कोटीची पुरवन रिझर्व्ह असलेली माईन आहे, ती घेतली. खूप आहे. जगात काम करेल एवढं थोडं आहे. फक्त विचारांची दिशा बदलली पाहिजे. आणि तेव्हा पहिल्यापासून माझं तेच वाक्य असतं की जेव्हा दशदिशा निराशाच्या अंधकाराने भरून गेल्या होत्या तेव्हा तोच संदेश झुंजत पुढे चाला. ती झुंज चालू आहे आणि सगळं क्रेडिट माझ्या टीमला जातं. मी काहीच करत नाही. माझी BVG टीम, माझं कुटुंबीय सगळ्यांच्या ऋणात राहून माझं भाषण थांबवतो. धन्यवाद. मॅडमनी चिठ्ठी दिली होती लवकर संपवायचं, आणि अजून बोलण्यासारख्या खूप गोष्टी आहेत, परत कधीतरी बोलू. 10वीच्या पुस्तकामध्ये गेल्या 3 वर्षापासून माझ्यावरती धडा आहे. 10वीच्या इंग्लिशच्या पुस्तकामध्ये